नमस्कार. सोनश्री क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघू शकता या व्हिडिओमध्ये आज आपण सुंदर असं मंगळसूत्राचं पेंडंट या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत. तर या प्रकारचं मंगळसूत्राचं पेंडंट तुम्ही सुद्धा शिकू शकता. तर किती सुंदर असं बनलेलं आहे. तर यासाठी लागणारे सर्व साहित्य सर्व मी पुढे दाखवलेलेच आहे. तर नवीन जर कोणी तुमच्यापैकी बनवत असाल तर त्यांच्यासाठी हे मंगळसूत्राचं पेंडंट्स शिकण्यासाठी हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर चॅनेलवर पहिल्यांदाच माझ्या आला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि ज्याला कुणाला गरज असेल त्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा नक्की. इथे सुरुवातीला मी इथे 18 इंचाची मंगळसूत्राची सिंगल लाईनची सर घेतलेली आहे. तुम्ही डबल लाईनची सुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे 2 कुंदन घेतलेले आहेत. रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन असणारे आणि रेड ग्रीन कलरचेच सेम 4 mm साईजचे क्रिस्टल घेतलेत. त्यासोबत आपल्याला 20 गेजची वायर लागेल आणि 0 नंबरचे मोती लागतील गोल्डन कलरचे. त्याच्यानंतर आपल्याला इथे मी 5 नंबरचे मी इथे मणी वापरलेले आहेत व्हाईट कलरचे आणि 0.3 नंबरची ते गेज वायर फिक्सिंगसाठी आपण वापरत आहोत. आणि नेहमीप्रमाणेच आपल्याला कटर आणि प्लायर हे सगळे लागणार आहेत. तर सुरुवातीला मी इथे 3-4 राऊंड इतकी 0.3 नंबरची वायर कट करून घेतलेली आहे. आता काय करूया, या वायरच्या तुकड्यामध्ये सुरुवातीच्या टोकाला आपण याच्यामध्ये मणी टाकायचे. तर काय करायचं आहे, हे जे गोल्डन कलरचे बीड्स असतात ते मध्ये मध्ये असे जॉईंट असतात. तर ते तुम्ही असे आधी सेपरेट करून घेऊ शकता, म्हणजे नंतर आपला वेळ वाचतो. तर मध्ये मध्ये गॅप सोडून असं मी प्लायरच्या टोकाच्या मदतीने असं फक्त प्रेस करते, जेणेकरून ते सुटे होतील. ते एकमेकांना असे चिकटलेले असतात, त्याच्यावरती कोटिंग असतं, त्याच्यामुळे ते असे एकमेकाला चिकटलेले असतात. तुम्ही नखाने सुद्धा काढू शकता, पण काही काही वेळेला निघतात, काही काही वेळेला निघत नाही. तर आधीच असे आपण हे मणी सुटे करून घेऊ. आणि वायरच्या पहिल्या सुरुवातीच्या टोकात आपण व्हाईट कलरचा एक 5 नंबरचा मोती टाकून गोल्डन कलरचा एक मोती टाकला आणि पुन्हा 30 वायर बॅक साईडला काढून घेतली. हे बघा, पुन्हा मी व्हाईट कलरचा मोती आणि गोल्डन कलरचा मोती टाकला आणि जे वायरचं टोक आहे गोल्डन कलरचा मोती बाजूला केला आणि पुन्हा त्या मोत्यातून जी वायर आहे ती आपल्याला अशी खाली खेचून घ्यायची आहे. हे बघा, तर अशा प्रकारे आपल्याला 10 मोत्यांची इथे अशी लाईन बनवून घ्यायची आहे, माळ बनवून घ्यायची आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला 10 मोती टाकून घ्यायचे आहेत या माळेमध्ये. पुन्हा एकदा मी दाखवते. व्हाईट कलरचा मोती टाकला, 0 नंबरचा मोती टाकून पुन्हा वायर खाली घेतली, म्हणजे गोल्डन कलरचा जो मोती आहे तो वरती फिक्स बसतो. आणि हे जे मोती आहेत ते अंगठ्याने असे घट्ट पकडायचे आहेत, जेणेकरून ते जवळजवळ राहतील. तर हे बघा, कुंदन घ्यायचं आहे आणि कुंदनच्या साईजनुसार आपल्याला किती मोती बसतील याचं मेजर करून आपल्याला ते मोती टाकून घ्यायचे आहेत. तर मला इथे बरोबर 5 नंबरचे 10 मोती लागलेले आहेत. ते एकमेकांजवळ असे व्यवस्थित घेतले मी आणि त्या कुंदनला व्यवस्थित बसवून आता काय करायचं आहे, 0.3 नंबरची जी वायर आहे ते कुंदनच्या होलमधून खालच्या साईडून बाहेर काढायची आहे. हे बघा, मी ते दाखवते. तर कुंदनचे जे होल असतात त्या होलमधून अशी बाहेरच्या साईडला वायर काढली आणि ती अशी खेचून घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळी 2-2 मोती आपल्याला पॅक करत जायचे आहेत. पुन्हा पाठीमागच्या साईडला अशी वायर घ्यायची आहे. हे बघा, 2 मोती सोडले, पुन्हा पुढच्या 2 मोती सोडून आणि वायर आपल्याला त्या होलमधून घालून बाहेर काढायची आहे. तर असंच आपल्याला प्रत्येक वेळी 2-2 मोती सोडून पूर्ण जे फ्लॉवर आहे ते असं रॅपिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे जी पांढऱ्या कलरची मोत्यांची माळ आहे ती त्या कुंदनला फिक्स बसेल. आणि सुरुवातीचं जे टोक होतं ते मी एका सुरुवातीच्याच मोत्याला असं गुंडाळून घेतलं आणि तिथे त्याचं जे एक्स्ट्राचं टोक होतं ते असं कटरच्या मदतीने कट करून घेतलेलं आहे. इथे बघू शकता. आता काय करायचं आहे, ही जी वायर आहे ती आता मी सेंटरला आणते. वरच्या जो सेंटरचा मणी आहे तिथे आणल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता 0.0 नंबरचे गोल्डन कलरचे बीड्स टाकून घ्यायचे आहेत. तर जो गोल्डन कलरचा आपण कुंदन घातलेला आहे
त्याला पूर्ण असे बसतील तेवढे आपण मेजरिंग करून याच्यामध्ये टाकून घेऊया. तर आपल्याला जवळजवळ 17 ते 18 मोती इथे लागतील. आता मी हे टाकून घेत आहे. तर अशाच प्रकारचे सुंदर सुंदर ज्वेलरी तुम्हाला नक्की बघायला आवडतात का हे नक्की कॉमेंटमध्ये मला सांगा. आणि अजून कोणत्या प्रकारची ज्वेलरी तुम्हाला बघायला आवडेल तेही नक्की सांगा. ज्वेलरी आवडली तर ज्वेलरीला नक्की व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सुंदर सुंदर ज्वेलरीचे ट्युटोरियल तुम्हाला या चॅनेलवरती आपल्याला बघायला मिळतील. तर खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत याआधीसुद्धा, ते सुद्धा तुम्ही पाठीमागे जाऊन नक्की चेक करू शकता. तर अशा प्रकारे मी इथे असे गोल्डन कलरचे मोती इथे टाकून घेतलेले आहेत. इथे बघू शकता जितके आपल्याला लागतील त्या कुंदनचं आपल्याला इथे मेजरिंग घ्यायचं आहे आणि जसे लागतील तसे आपल्याला मोती टाकत जायचं आहे. हे बघा, आता जवळजवळ 17 ते 18 मोती मी इथे टाकून घेतले आणि इथे मी असं व्यवस्थित चेक करते की किती आपल्याला मोती लागतील. थोडे एक्स्ट्रा झालेले आहेत ते मी आता इथे काढून घेते. कुंदनमध्ये थोडे एक्स्ट्रा मोती झालेले आहेत 2 ते 3 ते काढून घेतले आणि ती जी वायर आहे ती एका मोत्याला इथे आपल्याला अशी गोल फिरवून घ्यायची सुरुवातीच्या. हे बघा, अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा अगदी व्यवस्थित असं ट्युटोरियल चेक करत जायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, जी आपण गोल्डन कलरची मोत्यांची माळ होती त्याला एक असा गोल फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून ती एकाच जागी अशी फिक्स होतील, हलणार नाहीत जागेवरून. आणि व्यवस्थित तारेने 2-2 मोत्यांचा गॅप ठेवून आपल्याला ते आता पॅक करत जायचे आहेत. हे बघा, 2-2 मोती सोडून मी वायर खालच्या साईडने वरती काढली आणि वरती काढून पुन्हा त्या गोल्डन कलरच्या मोत्यातून खाली टाकून असे खालच्या साईडला खेचून घ्यायचे आहे. तर प्रत्येक वेळी आपल्याला सेम हीच प्रोसेस फॉलो करायची आहे. प्रत्येक ठिकाणी 2-2 किंवा 3-3 मोती टाकून तुम्ही इथे फिनिशिंग व्यवस्थित पॅक करू शकता. हे गोल्डन कलरचे मोती जे आहेत ते व्यवस्थित पॅक होऊन जातील. तर याच पद्धतीने दुसरा सुद्धा मी हा सेम असाच बनवून घेऊया. आता काय करूया, आपल्याला आता एक लूप बनवावं लागेल. आता 20 गेजची वायर मी घेतलेली आहे. पेंडंटच्या बॅक साईडला आपल्याला जो लूप असतो तो बनवण्यासाठी. तर सुरुवातीला असं गोल केला राऊंड नोजच्या मदतीने आणि असंच गोल 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 आपल्याला करत जायचं आहे. त्याचा एक स्पायरल असा बनवायचा आहे, ते बघू शकता. आता आपल्या त्या पेंडंटच्या बॅक साईडला जितका लागेल त्या साईजचा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे आणि नंतर पाठीमागे बसवून चेक करायचं आहे किती आपल्याला साईज लागेल. हे बघा, अशा पद्धतीने गोल 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 करत जायचं आहे आणि पेंडंटला एकदा चेक करून बघायचं. हे बघा, अशा पद्धतीने. तर अजून थोडासा मला लागेल तर तो मी बनवून घेते. आणि जी वरची वायर होती ती वायर अशी वरच्या साईडला स्ट्रेट करायची आहे, ज्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे तिथे. इथे थोडासा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. आणि जो आपण लूप बनवला होता तो फक्त बॅक साईडला ठेवायचा आहे आणि जे आपली एक्स्ट्राची वायर होती फ्लॉवरची, त्या फ्लॉवरच्या मदतीने पुन्हा एकदा 2 किंवा 3 मोती सोडून प्रत्येक 2-3 मोत्यांमधून अशी वायर काढायची आहे आणि तो जो लूप आपण बनवलेला होता तो सेंटरला पकडून असा फिट करत जायचा आहे जेणेकरून तो पेंडंटच्या पाठीमागे अगदी व्यवस्थित फिटिंगला जाईल. हे बघा, मध्ये अशी वायर घातली पुन्हा आणि कुंदनचे होल आहेत त्या होलमधून वायर बाहेर काढली. असं प्रत्येक वेळी मी 4 ते 5 ठिकाणी ही वायर अशी फिरवून घेतलेली आहे. तर अजून सुद्धा बघू शकता इथे लास्टला सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. आणि जी एक्स्ट्राची वायर होती ती जो आपण वरती एक्स्ट्रा वायरचा पार्ट सोडलेला आहे तिथे एंडिंगला आणायचं आहे आणि 2 ते 3 फेरी देऊन तिथे वायर ती कट करून टाकायची आहे. तर हे बघा, आता काय करायचं आहे, थोडंसं अजून एक्स्ट्रा वायरचं टोक मी इथे कट केलेलं आहे आणि अडकवण्यासाठी आपल्याला इथे
लूप बनवून घ्यायचा आहे. हे बघा, इथे मी फक्त उजव्या साईडला असं टर्न केलं आणि मंगळसूत्राचं पेंडंट आहे ते आपलं अगदी इझी रेडी झालेलं आहे. तर याच पद्धतीने मी दुसरं पेंडंटसुद्धा बनवून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा असंच बघून करू शकता. जर काही समजलं नाही तर बॅक साईडला जाऊन पुन्हा तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता, किंवा जर समजलं नाही तरी तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर पुन्हा एकदा मी 20 गेजची वायर घेतलेली आहे आणि त्याला सुरुवातीला एक असा गोल 2 राऊंड करून घेतलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला यामध्ये मोती टाकून घ्यायचे आहेत. तर मी सुरुवातीला एक 5 नंबरचा व्हाईट कलरचा मोती टाकला आणि याच्यानंतर मी आता पेंडंट जे आपण बनवलं होतं, इथे मी ग्रीन कलरचा टाकते. आधी एक ग्रीन कलरचा कुंदन क्रिस्टल टाकला 4 mm. त्याच्यानंतर पेंडंट टाकलं, पुन्हा एकदा ग्रीन कलरचा क्रिस्टल, त्याच्यानंतर व्हाईट कलरचा एक मोती, त्याच्यानंतर एक रेड कलरचा मी इथे क्रिस्टल टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार रेड ग्रीन जसं तुम्हाला आवडेल तसं ते कॉम्बिनेशन तुम्ही इथे ठेवू शकता. त्याच्यानंतर पुन्हा व्हाईट मोती आणि ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकून आपल्याला पुन्हा इथे पेंडंट दुसरं टाकायचं आहे. आणि पेंडंट टाकून इथे घेते मी. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ग्रीन कलरचा क्रिस्टल आणि व्हाईट कलरचा मोती. आता व्हाईट कलरचा मोती टाकून घेतल्यानंतर हे आपले पेंडंट असं दिसेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्रिस्टल्स किंवा मोती असेल ते मागे पुढे तुम्ही टाकू शकता. तर आता काय करायचं आहे, एक्स्ट्राची वायर जी आहे ती आपल्याला एक अर्धा इंच इथे वायर पांढऱ्या मोतीची पुढे ठेवून एक्स्ट्राची जी वायर आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. तर व्यवस्थित आपल्याला पकडायचं आहे आणि एक्स्ट्राची वायर मी इथे कट करते. तर आपल्याला एवढी वायर बस होईल. तर इथे आपल्याला 2 राऊंडचं एक लूप बनवायचं आहे. जसं लेफ्ट साईडला हे बनवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने. तर लेफ्ट साईडचा लूप ज्या दिशेने असेल तिथे आधी व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे. आणि मी इथे फ्लॅट नोज प्लायर किंवा तुम्ही राऊंड नोज प्लायरचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे मी फ्लॅट नोज प्लायरचा वापर करते. व्यवस्थित हातांमध्ये फिट्ट पकडायचे आहे आपल्याला हे पेंडंट आणि उजव्या बाजूला असं टर्न करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि व्यवस्थित ते पांढऱ्या जो आपण पांढरा मोती टाकलेला आहे लास्टला, त्या मोत्याची इथे आपल्याला त्याचं असं गोल राऊंड करत आणायचं आहे. आणि मंगळसूत्राची जी आपण सर वापरतो त्याचा जो जम्परिंग असतो त्या जम्परिंगच्या मदतीने आपल्याला इथे नंतर फिट करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित इथे बनवून घेतलेला आहे याचा पण लूप. तर बघा किती सुंदर आणि कमी वेळामध्ये आपलं हे मंगळसूत्राचं पेंडंट रेडी झालेलं आहे. तर आता काय करूया, याला मी आता 18 इंचाची सिंगल लाईनची जी मंगळसूत्राची सर असते ती मी इथे यूज केलेली आहे. तर इथे सुरुवातीला इथे जम्परिंग असते, ती जम्परिंग आपण ओपन करून आता आपण लूप बनवले होते ते लूपमध्ये टाकून इथे जम्परिंग फिट करून घ्यायची आहे. व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. दुसरीसुद्धा जम्परिंग टाकून दुसऱ्या साईडला तीसुद्धा इथे पॅक करून घेतली. आणि अशा प्रकारे आपलं सुंदर असं मंगळसूत्राचं पेंडंट किंवा आपलं मंगळसूत्र घरच्या घरी रेडी झालेलं आहे. तर या प्रकारचं तुम्ही मंगळसूत्राचं पेंडंट घरीच बनवून सेल सुद्धा करू शकता. तर आरामात हे 150 ते 200 रुपयाला तुम्ही सेल करू शकता. तुम्ही तुम्हाला एरिया वाईज वगैरे या मंगळसूत्राची प्राईस ठरवू शकता. तर बघा किती सुंदर घरच्या घरी असं मंगळसूत्राचं पेंडंट रेडी झालेलं आहे. तर अशा सुंदर सुंदर ज्वेलरीसाठी सोनश्री क्रिएशन या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि एक लाईक नक्की द्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच.